धारे किंग आणि त्यांच्या विपक्षामध्ये जितुरीचे निलेश त्विशा 11 टायगर ही लढत यानंतर पाहायला मिळेल. दोन्ही टीमचा कॅप्टन रेडी राहा, कारण आफ्टर फर्स्ट इनिंग टॉस कंपल्सरी आहे. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकासाठी विवेक शिलार तयार होतो आणि स्ट्रायकिंग एंडवरती करेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल. ही बॅटल फार चांगली रंगेल, बेस्ट वर्सेस बेस्ट. दोन्ही चांगले खेळाडू आहेत आणि ते देखील दोन्ही भिवंडीचे चांगले खेळाडू आहेत. अंपायर ग्रीन सिग्नल येतो. फील्ड प्लेसमेंटचा विचार केला तर इनर सर्कलमध्ये ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट सेट केलेत मिड ऑन इनर सर्कलमध्ये पाहायला मिळतात, त्याचप्रमाणे कवर आहे, एक्स्ट्रा कवर, एक फिल्डर पॉईंट, तसेच थर्ड मॅन आणि फायनलिंगला फिल्डर. आणि जर विचार केला तर जे दोन फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत, एक फिल्डर काऊ कॉर्नर रिजनवरती पाहायला मिळतो, तर प्रतीक पाटील आपल्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाहायला मिळतात. सामन्याला सुरुवात पहिला बॉल घेऊन विवेक शिलार. या अगोदरच्या मासमध्ये देखील विवेकने फार चांगली गोलंदाजी केली होती. पहिलाच बॉल शॉर्ट पिच टाकला, हुकचा हा फटका, चांगला फटका, कनेक्शन देखील प्रॉपर. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. बघा लास्ट मॅच खऱ्या अर्थाने जिथनं सोडली होती करेश म्हात्रेने, तिथूनच या सामन्याला सुरुवात. तो कॉन्फिडन्स या मॅचमध्ये देखील पाहायला मिळतो. बघा जेव्हा एखाद्या फलंदाजाच्या बॅटमधनं एक चांगली इनिंग येते ना, ती इनिंग पूर्णपणे ना त्याला आत्मविश्वास देते. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आत्मविश्वास फार महत्त्वाचा आहे आणि आत्मविश्वासाने भरलेला हा पहिला फटका करेश म्हात्रेचा पाहायला मिळाला. सिक्सर येतोय. बघा फील्ड प्लेसमेंट ज्याप्रमाणे लावले त्याचप्रमाणे हा बॉल टाकला होता, बट हा बॉल जर आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी क्लिअर केलं होतं. सिक्सरने सुरुवात, आगाज भरपूर चांगला केला करेश म्हात्रेने. आता त्याचा रिप्लाय कशा प्रकारे विवेक देईल. स्लोवर वन टाकल्या, बट समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणखीन एक मोठा फटका, बॅक टू बॅक बिग वन्स, षटकार. करेश म्हात्रेचा वार रेडी आहे, रीड केलं स्लोवर वन आणि समोरच्या दिशेने लॉंग ऑलला क्लिअर करत असताना आणखीन एक तडाखा. करेशची हीच तर खास बात आहे की गोलंदाजाला रीड करतो, शेवटच्या चरणापर्यंत बॉलला वॉच करतो, ही त्याची खास बात. आणि त्याचे हे दोन फटके कुठे ना कुठे अगदी ऊर्जा संचारित करणारे होते. चांगली सुरुवात टीम बालाजी ग्लोबस या मॅचमध्ये करतात. बघा इराक 11 सिल्वर स्टार टीमसाठी महत्त्वाचं काय असेल की करेश म्हात्रेची विकेट लवकरात लवकर काढावी लागेल. अदरवाईज जर परेश सेट झाला, इथनं 3 ते 4 षटकं मिळवणे खेळून गेला, तर फार मोठा इम्पॅक्ट या पहिल्या इनिंगमध्ये तो टाकू शकतोय. दोन मोठे फटके आलेत, प्रेशर आता मी म्हणेन विवेक शेलारवरती. नेक्स्ट बॉल. यावेळेस खेचून मारण्याचा प्रयत्न होता, बॉल जस्ट शॉर्ट होता. जितका बाउन्स करेशने एक्सपेक्ट केला होता तितका बाउन्स या बॉलवरती पाहायला मिळाला नाही, कारण पुल करण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे परेश देखील अगदी फिरलाच होता, पण बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल येतो. दोन मोठ्या फटक्यानंतर हा निर्धाव चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा पुलचा फटका, बॉल दरम्यान इनफिल्डमध्ये आहे. पवन आता वेगाने येतो. फिल्डिंग पवनची चांगलीच राहिली, बट 2 धावा दरम्यान इथनं इझिली पूर्ण केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. टॉस जेपीने जिंकला होता आणि सांगितलं होतं की आम्ही फर्स्ट बॅटिंग करू, कारण जेपीने देखील पाहिलं की पाऊस थांबला, त्या गोष्टीचा ॲडव्हान्टेज आपण घेऊ शकतो. आणि फलंदाजीचा हा निर्णय अगदी योग्यच म्हणू शकतो आपण. 14 धावा. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, थोडा बाउन्स देखील पाहायला मिळाला, कारण बॉल अगदी जर आपण पाहिले तर गुडलँड स्पॉटवरती टाकला होता आणि टेक ऑफ होणारी डिलिव्हरी. डॉट बॉल येतो. भावेश पवार विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि डॉट बॉल. आणि अजून देखील या पहिल्या षटकामध्ये काही चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी आणि डॉट बॉल आणखीन एक, आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये 14 धावा. विकेट कोणत्याही प्रकारे गमावलेली नाही आहे टीम बालाजी ग्लोबसने. बघा प्रत्येकी ओव्हरसाठी 5 मिनिटं आहेत आणि जर त्याच्या मागे तुम्ही जास्त वेळ जर खर्च केला तर पॅनल्टी ऑलरेडी अनाऊन्स केलेली आहे की कशा प्रकारे पॅनल्टी दिली जाईल. सो टीम इराक 11 सिल्वर स्टार तुम्ही फोल्डिंग लावून घ्या. बघा 2 मोठे फटके आले, बट हे देखील आपण विसरू शकत नाही की पहिल्या षटकामध्ये 3 डॉट बॉल देखील आलेत. सेकंड ओव्हर
कोणावरती विश्वास दाखवतील, ज्याप्रमाणे चित्र पाहायला मिळतात की आर्यन भोईर तयार होतात गोलंदाजी मार्कवरती. फर्स्ट ओव्हर जर विचार केला 3 चेंडू फलंदाजाच्या नावावरती होते, 3 चेंडू गोलंदाजचे चांगले होते, 3 निर्धाव होते, तर 3 चेंडूवरती 2 मोठे फटके होते. आर्यन येतो स्ट्रायकिंग एंडवरती. आता अगदी आपण पाहिलं तर फलंदाज मुकेश गायकर असतील. बघा लास्ट मॅच मुकेशसाठी चांगलं गेलं नव्हतं, कारण बघा एका एंडने करेज चांगली बॅटिंग करत होते, तर दुसऱ्या एंडने मुकेश गायकर स्ट्रगल करताना दिसले होते. बघा टायमर सुरू आहे. टीम सिल्वर स्टार सेकंड ओव्हर आर्यन. बघा अगदी ग्रामीण फॉरवर्डमधनं टीम टेंबिवलीसाठी ॲज अ आयकॉन म्हणून आर्यन खेळला होता. गोलंदाजी तर चांगलीच केली होती आर्यनने. सर टीम सिल्वर स्टार तुमच्याकडे फक्त जर विचार केला तर 24 मिनिटं बाकी आहेत. आर्यन लेफ्ट आर्म राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल दिशा खराब. ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो. अँगलचा फायदा घेण्याचा प्रयत्न आहे, बट हा बॉल खऱ्या अर्थाने फारच बाहेर टाकला. अँगलने बॉल बाहेरच्या दिशेने आपल्याला वळण घेताना देखील दिसला. वाईडने सुरुवात, एक्स्ट्रा रन, धावफलक पुढे जातो. 15 वरती 15. शॉर्ट पिच होता, पुल करण्याचा प्रयत्न, बट बॅटच्या अगदी टोएंडला लागला. सिंगल रन दरम्यान इझिली दरम्यान इथनं पूर्ण केली जाईल. बॅकअपला देखील 2 खेळाडू उपस्थित होते. प्रतीक मिळेल एक सिंगल. बघा अगदी पहिले 2 मोठे फटके विवेकच्या अगेन्स्ट आले, बट त्यानंतर गेले 5 चेंडू जर आपण पाहिले ना, तर त्या 5 चेंडूंवरती फक्त आतापर्यंत 4 धावा आलेल्या आहेत. कमबॅक करायला सुरुवात खऱ्या अर्थाने टीम इराक 11 सिल्वर स्टारने इथनं केली आहे, बट विकेट करेश मात्रेची विकेट महत्त्वाची असेल, कारण हा फलंदाज चांगल्या टचमध्ये आहे, चांगल्या लेमध्ये आहे. आर्यनचा हा बॉल करेसाठी, हा बॉल पुल केलाय, अगदी खेचून मारलाय, कारण अगदी हा बॉल अगदी आपण पाहिला ना तर वाईट ऑफ स्टंप टाकला होता, तिथनं हा खेचून बॉल अप्रतिम फटका करेशच्या बॅटमधनं आणखीन एक ब्लास्ट सिक्सर. बघा मी जे सांगितलं होतं की अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल टाकला होता. शॉर्ट पिच डिलिव्हरी. सध्याच्या घडीला करेशला थांबवणं थोडंसं अवघडच होतं. लाईन लवकर पिक केली, अडव्या बॅटने पुलचा हा फटका, षटकार येतोय. धाव फळक आता 22. चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये करेश म्हात्रेची पाहायला मिळत आहे. आणि यावेळेस लाईन थोडी चेंज केली आहे. वाईट ऑफ स्टंप फुल लेंथ डिलिव्हरी टाकली, बॅटच्या आतली गडा लागली होती. डॉट बॉल दरम्यान इथनं येतो. म्हणजे 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. त्यामध्ये आपण विचार केला तर एक फिल्डर काऊ कॉर्नरला पवन केने आहे, तर ठीक स्क्वेअर लेगला आपल्याला प्रतीक पाटील पाहायला मिळतो. हा बॉल स्टंप वरती, यस क्लीन बोल्ड. पकिला आणि मोठा धक्का, करेश मातेला जावं लागेल वापस. बघा करेश ज्याप्रमाणे उभा होता, वेट करत होता, लेंथ बॉल अथवा शॉर्ट पिच डिलिव्हरी, बट फलंदाजाच्या अगदी मी म्हणे माइंड सोबत खेळले आर्यन. हा बॉल पूर्णपणे फुल लेंथ टाकला, यष्टांचा वेध घेतला, सफलता मिळेल. आणि हा फार मोठा धक्का टीम बालाजी ग्लोबसला. क्रिकेटचा खेळ जितका मैदानाच्या आतमध्ये खेळला जातो तितका तो माइंडमध्ये देखील खेळला जातो, की एक्झॅक्टली समोरचा बॅटर कोणत्या सिच्युएशनमध्ये काय करणार आहे असं बॉलर तुम्हाला रीड करावं लागतं. आणि या अगोदरचे चेंडू जर आपण पाहिले, एक शॉट टाकला होता त्याच्यावरती सिक्सर, त्यानंतर एक वाईट यॉर्कर पाहिला, आणि त्यानंतर हा बॉल पूर्णपणे स्टम्प्समध्ये, आणि सफलता मिळत असते इथनं आर्यन भोईरला. नवीन फलंदाज क्रमांक 3 साहिल शेख मैदानाच्या हातामध्ये येतो. साहिल शेख मैदानाच्या हातमध्ये, आणखीन एक क्लासिकल बॅटर. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तर दबदबा आहे त्याच्या नावाचा, ॲज अ ओपनर बॅटर. मॅन फ्रॉम डोहले क्रमांक 3 वरती येतोय. बघा पहिला आणि मोठा धक्का तर आता लागला. इथनं कुठे ना कुठे मुकेश गायकर आणि त्यांच्या समवेत साहिल शेखला जिम्मेदारी घ्यावी लागेल. कारण असं नाही की प्रत्येकी मॅचमध्ये करेशच खेळेल. जे इतर फलंदाज आहेत त्यांना देखील रिस्पॉन्सिबिलिटीला अगदी जाणून खेळ करावा लागेल. क्रिकेट इज अ टीम गेम. जे तुमचे सर्व खेळाडू आहेत प्रत्येकाचा परफॉर्मन्स मॅटर करतोच. आता साहिलला इथनं जिम्मेदारी घ्यावी लागेल. बट आर्यन भोईरचं हे षटक फार चांगले राहिलं. करेशची एक मोठी विकेट या ओव्हरमध्ये आली.
साहिलसाठी हा बॉल, बॅटची कडा, बिलालने स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न साहिल करतो आणि 2 धाबा दरम्यान इथनं पूर्ण होतील. बघा बिलालने अगदी मागे पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं फाईन लेगला. डायविंग एफर्ट होता. बघा बॅटची एज लागली, देन असं वाटलं की फाईन लेग पर्यंत कॅरी होईल. बघा अगदी बिलाल जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये स्लिप नसता झाला तर झेलची शक्यता नक्कीच होती. बघा रिप्ले आपल्या समोर आहे. मी ज्या गोष्टीचा उल्लेख जस्ट केला की अगदी स्लिप नसता झाला तर झेलची शक्यता होती. 2 धाबा दरम्यान इथनं मिळतील. नेक्स्ट बॉल. यावेळेस शॉर्ट पिच टाकला, हुक करायचं होतं. लाईन दरम्यान इथनं खराब आहे. अतिरिक्त रन इथनं मिळेल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड पुढे जातो एका धाब्याच्या मदतीने. आता 25 ऑन द बोर्ड. अजून देखील या ओव्हरमध्ये एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा आला. म्हणजे ओव्हरमधला जो एक बाउन्सर आहे ना तो आता कंप्लीट झाला. यानंतर जर बाउन्सर कदाचित टाकला गेला तर नो बॉल देखील दिला जाऊ शकतो. शेवटचा चेंडू या षटकामधला. स्लोवर वन टाकलाय, फसवलंय बॉल अब्यामध्ये. पॉइंटला फिल्डर, मिस्टेक होणार नाहीये. योगेश भालेकर पकडतोय कॅच आणि धक्का लागलाय दुसरा. साहिल शेखला देखील आता जावं लागेल डगआउटच्या दिशेने. आणि आज योगेश कुठे मिस्टेक करेल? आज त्याचा वाढदिवस. पहिल्या सामन्यामध्ये देखील 2 कॅचेस त्याने पकडल्या आणि या सामन्यामध्ये देखील कॅच पकडतोय. दुसरा धक्का. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांमध्ये 25, विकेट गेले 2. बघा प्रश्न बालाजी ग्लोबलसाठी काय आहे की रन्स 25 आहेत, इट्स ओके, बट 2 मोठे विकेट गेलेत. सर टीम सिल्वर स्टार फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. 2 षटकांसाठी तब्बल तुम्ही 12 मिनिटं खर्च केलेली आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. रूल्स प्रत्येकासाठी समानच आहेत. जर नियमांचं उल्लंघन झालं तर पेनल्टी देखील दिली जाऊ शकते. सो प्लीज फिल्डिंग लावून घ्या. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये दीपेश माळे येतो. आणखीन एक मोठा फलंदाज. बट सध्याच्या घडीला महत्त्वाची गोष्ट काय राहिली की करेश महात्रे आणि साहिल शेख डगआउटमध्ये आहेत. स्पेशली करेशची विकेट महत्त्वाची होती टीम सिल्वर स्टारसाठी. यानंतर होणारा सामना, दोन्ही टीम्स रेडी राहा टॉससाठी. FM कांधारी किंग्स त्यांच्या विपक्षामध्ये जितुरीची निलेश, त्विषा 11 टायगर. विवेक शिलार आता तयार होतो या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न येतोय डॉट. विवेकची चांगली सुरुवात या षटकामध्ये. बघा मुकेश गायकर स्ट्रगल करतो. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं फुटवर्कचा अभाव होता, शॉर्ट सिलेक्शनचा अभाव होता आणि या मॅचमध्ये देखील सध्याच्या घडीला या इनिंगमध्ये त्याच गोष्टी चाललेल्या आहेत. कारण आता कोणत्या तरी फलंदाजाला जिम्मेदारी घ्यावीच लागेल. मिस्टामिंग बॉल अबेमध्ये स्वतः विवेक उपस्थित आहे झेलच्या खाली आणि फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, कॅच कंप्लीट. तिसरा धक्का. मुकेश गायकर देखील आता जातील डगआउटच्या दिशेने. गोलंदाजी अप्रतिम. सुरुवात अगदी चांगली होती बालाजी ग्लोबलची, बट त्यानंतर जर पाहिलं गेलं तर आर्यनचं षटक ज्याच्यामध्ये 2 विकेट्स काढले आर्यनने इम्पॉर्टंट. करेश आणि साहिलला बाद केलं आणि त्यानंतर आता तिसरा धक्का लागला. सफलता मिळेल विवेक शेलारला. बघा रिप्ले समोर आहे. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्टमध्ये कॅच कंप्लीट आणि त्यानंतर चेहऱ्यावरती स्माईल. कारण एका क्षणाला विवेकला देखील वाटलं असेल की कॅच ड्रॉप होते की काय. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये महेंद्र माघे. आणखीन एक चांगला बॅटर. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट जर आपण उचलून पाहिलं तर वन ऑफ द बेस्ट फिनिशर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पण सध्याच्या घडीला मिडल फेसमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. विकेट सातत्याने चाललेत. एक पार्टनरशिप हवी आहे दरम्यान बालाजी ग्लोबल्स टीमला. जर या मिडल फेसमध्ये पार्टनरशिप बनवली गेली तर एक सन्मानजनक टोटल देखील उभा होऊ शकतो. महेंद्र मागे मैदानाच्या आतमध्ये आणि बॉल मैदानाच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. षटकार. बॅट फ्लो किती चांगला होता महेंद्र मागेचा. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड.
पहिलाच बॉल महेंद्र इन अँड बॉल आउट. व्हॉट अ शॉट. हीच तर खास बात आहे या बॅटरची. बघा लाईन किती लवकर पिक केली. समोर एक वेगवान गोलंदाज जरूर आहे बट महेंद्र मागे. खऱ्या अर्थाने जेव्हा या फलंदाजाचा दिवस असतो तेव्हा त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करणं हे कोणत्याही गोलंदाजाला अवघडच कार्य आहे. सुरुवात तर त्याने चांगली केली. जस्ट विकेट गेला होता बट तरी सुद्धा जो त्याचा नॅचरल गेम आहे तो खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पिच टाकला. व्हाईट बॉलचा इशारा देखील द्रमाडीतनं येतो. अतिरिक्त बाउन्स होता त्या अनुषंगाने व्हाईट बॉल. बघा टायमर सुरू आहे त्याच्याकडे देखील लक्ष असू द्या कारण फार जास्त वेळ आतापर्यंत खर्च झालेला आहे आणि 3 ओव्हर्स देखील कंप्लीट झालेले नाही आहेत. स्कोर कार्ड 32 32 धावा आणि यावेळेस मिश्रण हे तर होणारच होतं. या अगोदर अतिरिक्त गतीने जेव्हा चेंडू टाकला होता तेव्हा सिक्सर आला होता. त्यानंतर हा स्लोवर 1 आपल्याला पाहायला मिळतो विवेक शेलारचा. भरपूर सारे ब्रह्मास्त्र विवेक शेलारकडे देखील आहेत. हार्ड लेंथ गोलंदाजी, बॅक ऑफ द लेंथ डिलिव्हरी वेगाने टाकणं, त्यानंतर स्लोवर 1. यावेळेस हार्ड लेंथ टाकलाय, टॉप एज लागतो आणि बिलाल शेख यावेळेस मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल. महेंद्रच्या बॅटमधनं एक सिक्सर जरूर आला पण मैदानाच्या हातामध्ये थांबणं देखील आवश्यक आहे. चौथा धक्का. बघा मी उल्लेख केला की पार्टनरशिप बनवायची आहे बट जोही फलंदाज येतोय फार घाईमध्ये दिसतोय. चौथा धक्का लागला. बघा जोही फलंदाज मैदानाच्या हातामध्ये येतोय जातोय कारण 4 विकेट गेलेत आणि जर आपण कॅल्क्युलेट केलं ना तर लास्ट ओव्हर गेल्या षटकातील 3 चेंडू त्यामध्ये 2 विकेट गेले होते आणि आतापर्यंत या षटकामधले चेंडू टाकून झालेले आहेत 5 आणि त्यामध्ये देखील एक सफलता दरम्यान मिळत आहे गोलंदाजाला. नवीन फलंदाज अजय पाटील मॅन फ्रॉम भरोडी. चिंतेचा विषय टीम बालाजी ग्लोबस साठी कारण बघा रन्स देखील बनत नाहीयेत प्लस विकेट्स देखील एका एंडने चाललेत. अजय पाटील क्रमांक 6 वरती बॅटिंग करण्यासाठी येतोय. सला टीम सिल्वर स्टार. स्कोर कार्ड 32 वरती आतापर्यंत 4 विकेट गेलेत. अजून देखील या ओव्हरमध्ये विवेक गोलंदाजी करतो. एक चेंडू बाकी आहे. विवेक शेलार आणि समोर अजय पाटील. अजय पाटीलसाठी हा बॉल समोरच्या दिशेने फोर्सिंग स्ट्रोक होता. लॉंग ऑनला पवन केने आणि मिडल फक्त एक सिंगल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हर्स आफ्टर 3 ओव्हर्स 33 लॉस ऑफ 4 विकेट्स टीम बालाजी ग्लोबस. अजून देखील येणारा 3 षटकांचा खेळ बाकी आणि टीम इराकी 11 सिल्वर स्टार तुमच्याकडे वेळ बाकी आहे फक्त 13 मिनिटं. 13 मिनिटं बाकी आहेत. टॉससाठी पुन्हा एकदा मी इन्व्हाइट करेन FM कांधारे किंग्स त्यांच्या विपक्षामध्ये जितुरीचे निलेश त्विशा 11 डायगर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे की आपण मॅच रेफरी सचिन कदम यांच्यासोबत भेटायचं आहे. 3 ओव्हर्समध्ये 33 अजून देखील 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये कमीत कमी मी म्हणेन 35 ते 40 तरी बनवायला हव्यात तेव्हा जाऊन एक फायटिंग टोटल उभा होऊ शकतोय. 33 धावा 4 विकेट गेलेत. आता आर्यन भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार होतो. विवेक शेलारचा स्पेल समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये त्याची चांगली गोलंदाजी राखली आणि आता आर्यनचा पहिलाच बॉल शॉर्ट पिच. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथनं मिळेल. एक्स्ट्रा रन आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड पुढे जातोय. 34 34 धावा धाव फलकावरती. बघा मी ज्या गोष्टीचा उल्लेख जस्ट केला की येणाऱ्या 3 षटकांमध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा आणखीन म्हणजे 60+ जाण्याचा जरी प्रयत्न करावा लागेल तेव्हा जाऊन त्या सिच्युएशनमधनं फाईट केली जाऊ शकते कारण बालाजी ग्लोबसकडे देखील चांगले गोलंदाज आहेत आणि त्याची जिम्मेदारी स्पेशली दीपू आणि अजय पाटील वरती आहे.
आर्यनचा बॉल समोरच्या दिशेने, बट अजय पाटीलची ताकद या फटक्यामागे. एक क्षणाला असं वाटलं की मिसटायमिंग आहे, बट फटक्यामध्ये इतकी ताकद होती की लॉंगला क्लिअर केलं. षटकार. असे फटके हवे आहेत. अजयने आता सुरुवात केली आक्रमणाला. अजयचा बाटमधनं हा सिक्सर. स्कोर कार्ड पुढे जातो 40 वरती. अजय पाटील एक चांगला फलंदाज, मॅन फ्रॉम भरोडी. 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजून देखील या पहिल्या सत्रामध्ये तब्बल 17 चेंडू बाकी आहेत आणि 17 चेंडू एक मॅच चेंज करण्यासाठी भरपूर आहेत. आर्यन भोईर त्याच्या अगेन्स्ट आता सुरुवात तर सिक्सरने झाली आहे. नेक्स्ट बॉल हा देखील शॉर्ट पिचेस होता. पुल करण्याचा प्रयत्न, बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल येतोय. या अगोदरचा बॉल आपण जर अगदी पाहिला तर तो वाईड ऑफ ऑप्शन होता हा, बट बॉडी लाईनला येणारा बाउन्सर पाहायला मिळाला. बघा लेंथ सोबत लाईन देखील का मॅटर करते तसं उदाहरण पाहायला मिळालं. कारण लास्ट बॉल जर पाहिला तर ऑलमोस्ट सेम लेंथवरती होता, बट लाईन थोडी वाईड ऑफ ऑप्शन होती. बट हा बॉल अगदी बॉडी लाईनमध्ये होता. डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल यावेळेस मिसटायमिंग फार वेळ हवेमध्ये आहे. विवेक देखील धावतोय, प्रितेश देखील धावतोय. विवेकने कॉलिंग केली की मी घेतो एफर्ट. चांगला पाहायला मिळाला. रनआउटची शक्यता होईल का नाही होताने 2 धावा मिळतील. विवेकचा चांगला एफर्ट होता, टायमिंग एफर्ट, प्रयत्न त्याने जरूर केला, बट बॉल फार काळ हवेमध्ये गेला होता आणि अशा कॅचेस जज करून पकडणं फार अवघड कार्य असतं. बघा रिप्ले आपल्या समोर आहे. फार काळ हवेमध्ये बॉल होता, उंच गेला होता आणि विवेकने लक्ष बनवून ठेवलंच होतं आणि शेवटच्या चरणावरती डायविंग एफर्ट, बट तरी सुद्धा कॅच पकडता आली नाही. प्रयत्न फार चांगला होता विवेकचा. दोन धावा दरम्यान पूर्ण झाल्या या बॉलवरती. ही षटक आतापर्यंत जर विचार केला 3 चेंडू टाकले गेले, 3 मध्ये आतापर्यंत 9 धावा आलेल्या आहेत. येणाऱ्या 3 मध्ये जर एखादा आणखीन एक मोठा फटका जर येतोय तर हे षटक बालाजी ग्लोबलसाठी फार चांगलं जाऊ शकतं. शॉर्ट पिच, आणखीन एक डॉट बॉल. योग्य लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी सध्याच्या घडीला आर्यन भोईर करतोय. बघा पावसाळी रबर बॉल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या लाईन अँड लेंथवरती सातत्याने गोलंदाजी पाहायला मिळते. कारण टप्पा पडल्यानंतर जर सरफेस वरती पाणी असेल तर त्यानंतर बॉल स्किड होऊन अतिरिक्त गतीने येतो आणि त्याचाच ॲडव्हान्टेज सध्याच्या घडीला या ओव्हरमध्ये आर्यन भोईर घेतोय. हार्ड लेंथ गोलंदाजी, आणखीन एक चांगली डिलिव्हरी. बघा आतापर्यंत जे डॉट बॉल आलेत ना ते आपल्याला शॉर्ट ऑफ लेंथ, हार्ड लेंथ डिलिव्हरीज पाहायला मिळालेल्या आहेत. पूर्णपणे सरफेसला हिट करतायत आर्यन. आणखीन एक डॉट बॉल आणि जर इथं पण पाहिलं तर यानंतर या ओव्हरमध्ये चेंडू शिल्लक असेल शेवटचा एक. यावेळेस हार्ड लेंथ जरूर आहे, बट फटका पण तितकाच चांगला आहे. यावेळेस प्रॉपर कनेक्शन. अजय पाटीलच्या बॅटमधनं हा धमाका. षटकार. बघा या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर लेंथ ऑलमोस्ट सेमच आहे, बट लाईन मध्ये फरक पाहायला मिळाला. बघा जे 2 फटके आले त्यामध्ये लाईन वाईड ऑफ स्टंप होती आणि त्या अनुषंगाने अजयला हात खोलण्याची संधी मिळाली. षटकार येतो. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हर्समध्ये टोटल रन्स 48, विकेट गेले 4. अजून देखील येणाऱ्या 2 षटकांचा खेळ बाकी. हा आपला सबस्क्राईब मीटर सध्या सगळीला 7,19,892 सबस्क्रायबर 70 ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आणि भरपूर सारे प्रेक्षक सध्याच्या घडीला स्पर्धेचा आनंद देखील घेतात. आणि प्रेक्षकांना नक्कीच मी सांगेन जर चॅनलवरती नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण ही तर मान्सूनची सुरुवात आहे. मान्सून संपल्यानंतर तुम्हाला भरपूर सारे 70 धमाके, बिग बॅश, भरपूर सारे मोठे मोठे इव्हेंट या चॅनलवरती पाहायला मिळतील. ऑल ओव्हर मी म्हणेन इंडियन टेनिस बॉल क्रिकेटला रिप्रेझेंट करण्याचं कार्य 70 यूट्यूब चॅनल करतो. गोलंदाजीमध्ये आता चेंजेस नक्कीच पाहायला मिळतील. कारण 2-2 ओव्हरचा स्पेल आर्यन आणि विवेकचा समाप्त झाला. त्याच्यामध्ये टोटल रन्स 48, विकेट 4 गेलेत. अजून देखील 2 ओव्हरचा खेळ बाकी, म्हणजे दोन्ही नवीनच गोलंदाज पाहायला मिळतील आणि त्यापैकी एक षटक हे 5वं षटक टाकलं जाणार आहे आणि त्याच्यासाठी तयारी करतोय गोलंदाज पवन खेने गोलंदाजी मार्कवरती. या अगोदर जेव्हा पवन गोलंदाजी करण्यासाठी अशा दिवसामध्ये आला होता तेव्हा त्याच्यासमोर राजेश सोरटे होता. त्या ओव्हरमध्ये तब्बल 30 धावा पवनने खर्च केला होता. बट कमबॅक करण्याचा प्रयत्न तसा देखील या मॅचमध्ये नक्कीच असेल. बट या मॅचमध्ये समोर स्ट्रायकिंग एंडवरती एक चांगलाच फलंदाज दीपेश माळी. मोठे फटके खेळण्याची अफाट क्षमता दीपूमध्ये आहे
आणि पहिलाच बॉल शॉर्ट पिच टाकला, अतिरिक्त बाउन्स, त्याचा उल्लेख अंपायरने केला. व्हाईट बॉल, 1 फॉर दी ओव्हर. एक बाउन्सर देखील आता कंप्लीट होतो. फारच खऱ्या अर्थाने बाउन्स पाहायला मिळाला लास्ट बॉलवरती. नेक्स्ट बॉल खेचून मारला, ऑन साइडला फुल केला, फुल अँड पॉवरफुल षटकार. बघा पहिला बॉल जो टाकला त्याच्यावरती व्हाईट बॉल प्लस 1 फॉर दी ओव्हर, म्हणजे त्यानंतर बाउन्सर टाकण्याचा अटेम्प्ट होणं थोडं अवघडच होतं. लाईन थोडी पुढे केली आणि त्याचाच फायदा घेतला बॅटर दीपेश माळीने. षटकार येतो आणि आता आपण असं म्हणू शकतो की पुन्हा एकदा टीम बालाजी ग्लोबस या मॅचमध्ये कमबॅक करत आहे. लास्ट ओव्हरमध्ये देखील 2 मोठे फटके आले होते अजयच्या बॅटमधनं आणि या षटकाची सुरुवात षटकाराने केली आहे बॅटर दीपेश माळीने. काउंटर अटॅक. बघा परिस्थिती तर बघा एखाद्या खेळामध्ये जेव्हा तुम्ही उतरता अडचणी येणार आहेत, समस्या येणार आहेत, बट ॲज अ प्लेअर तुमचा जो नॅचरल खेळ, स्वाभाविक खेळ तुम्हाला खेळायचा आहे, त्याच्यावरती फोकस करायचा आहे. आणि सध्याच्या घडीला हे 2 फलंदाज तेच कार्य करतात. विकेट जातात जाऊ द्या, बट शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे, बॅट चालवणं गरजेचं, रन्स येणं आवश्यक आहेत आणि रन्स येतात. स्कोर कार्ड 55. नेक्स्ट बॉल आणखीन एक त्याच लाईनवरती टाकलाय, टॉप एज लागतोय आणि फिल्डर मागे आहे भावेश पवार. सेफ हँड्स, मिस्टेक होणार नाहीये, कॅच पकडली जाईल. षटकारानंतर प्रतिउत्तर दिलं जातं, पण थर्ड अंपायरची मागणी केली गेली आहे फलंदाजाच्या माध्यमातून, चेक केलं जाईल. कारण जर हा सेकंड बाउन्सर असला तर नो बॉल दिला जाऊ शकतो, तेच चेक केलं जाईल. वेट करा. आणि निर्णय आलेला आहे, इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे फलंदाजाला जावं लागेल. दीपेश माळी दरमाडीतनं बास झालेत. पुल करण्याचाच प्रयत्न होता, टॉप एज लागला आणि फाईन लेगला एक चांगली कॅच पकडली भावेश पवारने. 5वा धक्का. सध्याच्या घडीला स्कोर कार्ड देखील आपण पाहिला तर 5-5-5, 55 धावा, विकेट गेलेत 5. नवीन फलंदाज ओमकार तारमाळे मैदानाच्या आतमध्ये. कालचा दिवस अक्षरशः ओमकारने गाजवला विथ बॅट विथ बॉल, कारण गोलंदाजीमध्ये आय थिंक सो 4 हा आकडा त्याचा आवडता असावा, कारण कालच्या दिवसामध्ये ग्रामीण गटातनं 2 सामने खेळला, त्यामध्ये तब्बल प्रत्येकी मॅचमध्ये 4 विकेट त्याने घेतले. आणि आजही जेव्हा खुल्या गटातनं पहिला सामना खेळला तेव्हाही 4 विकेट घेतले. ऑल ओव्हर भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 ओमकार तारमाळेसाठी गोलंदाजीमध्ये फार चांगली गेली आहे, बट आता विथ बॅट किती कंट्रीब्यूट करू शकेल आपल्या संघाला. कारण बघा 10 चेंडू बाकी आहेत, 55 धावा स्कोर कार्डवरती आहेत. येत्या 10 चेंडूवरती इथनं मिनिमम मी म्हणेन 20 जरी आल्या, 70+ टोटल या सरफेसवरती एक फायटिंग टोटल असू शकतोय. पण त्यासाठी अजय आणि ओमकारला इथनं चांगली बॅटिंग करावी लागेल. अजयच्या बॅटमधनं आतापर्यंत 2 चांगले फटके आपण पाकले. आर्यन भोईरच्या अगेन्स्ट 2 सिक्सर अजयच्या बॅटमधनं आले होते. आता ओमकार तारमाळे मैदानाच्या आतमध्ये. पवन केने लास्ट मॅचमध्ये 30 दिला, पण या मॅचमध्ये आता कमबॅक करायला सुरुवात पवन केनेची. एक चांगला खेळाडू आहे, फार नाव खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पवनने देखील कमावलं. ओमकारसाठी बॉल ऑन साईडला खेळायचं होतं, बट फिल्डर आहेत इनर सर्कलमध्ये मिड विकेटला आकाश जांगीड होते. मिळेल एक फक्त सिंगल. स्कोर कार्ड या एका धावेच्या मदतीने आता 56, 56 धावा धाव फलकावरती. बघा एक सिच्युएशन अशी होती की रन्स बनणं अवघड होतं, बट त्यानंतर सुरुवात केली अजयने, त्यानंतर दीपूच्या बॅटमधनं देखील एक सिक्सर आला. अजयसाठी हा फुल टॉस आणि या फलंदाजामध्ये ताकद आहे. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केला जाईल. हा बॉल देखील लॉंगला क्लिअर करत असताना षटकार. जो एक कॅमिओ हवा होता ना डेथ ओव्हर्समध्ये की एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग, ती इनिंग सध्याच्या घडीला आपल्या टीमसाठी डिलिव्हर करतायत बॅटर अजय पाटील. 3रा मोठा फटका अजयच्या बॅटमधनं येतोय. इंडिव्हिज्युअली 21 धाब्यांवरती खेळतात, 8 चेंडूंचा खेळ केला, अजून देखील 8 चेंडू या इनिंगमध्ये बाकी आहेत. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पुल करायचं होतं, बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल येतोय. स्कोर कार्ड 62. शेवटचा चेंडू असेल या 5व्या षटकामधला. शेवटचा चेंडू पुल तर केला ऑन साइडला. फिल्डर प्रतीक पाटील आता वेगाने धावतात.
बॉल फील्ड करतात. अशाने स्ट्राईक आता स्वतःकडे ठेवली आहे. फक्त एक सिंगल घेतली आहे. 5 षटकांचा खेळ समाप्त. 5 षटकांचा खेळ समाप्त आणि रन्स आहेत 63. विकेट गेले 5. अजून देखील येणाऱ्या एका षटकाचा खेळ बाकी. टॉससाठी मी पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय FM कांधारी किंग्स, त्यांच्या विपक्षामध्ये जितू रिची, निलेश, त्विशा 11 डायगर. बघा तुमची जी प्लेयर लिस्ट आहे ती अपडेट करून जायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या लवकर. 63 स्कोर कार्ड. 5 विकेट गेलेत. 63 धावा. धावफलकावरती आहेत. मी 70चा उल्लेख केला होता, बट या परिस्थितीमधनं असं देखील वाटतं की 2 ते 3 मोठे फटके जर आले तर 80च्या देखील आसपास इथनं पोहोचलं जाऊ शकतं. लास्ट ओव्हर कोणावरती विश्वास दाखवतील हा प्रश्न आहे, बट तयार होतो गोलंदाजी मार्कवरती योगेश भालेकर, बर्थडे बॉय. बर्थडे बॉय तयार होतो आणि त्याच्या समोर अजय पाटील असेल स्ट्रायकिंग एंडवरती. आतापर्यंत ही पहिली इनिंग जर आपण पाहिली तर भरपूर सारे अप अँड डाऊन्स या पहिल्या इनिंगमध्येच राहिले, कारण स्टार्ट चांगला होता बालाजी ग्लोबसचा. त्यानंतर मिडल फेसमध्ये विवेक शेलार, आर्यन भोईरची चांगली गोलंदाजी, बट त्यानंतर आक्रमणाला सुरुवात केली अजयने, दीपेशने, बट दीपेश बाद झाला. बट त्यानंतर अजून देखील आपल्या टीमची धुरा सांभाळली अजय पाटीलने. अंतिम षटक फार महत्त्वाचं असेल, कारण या ओव्हरमध्ये जर 2 ते 3 मोठे फटके येतात तर पूर्णपणे फर्स्ट इनिंग मोमेंटमने समाप्त करेल टीम बालाजी ग्लोबस. बट जरी अंतिम ओव्हरमध्ये कमीत कमी रन्स आले तर तो सर्वात मोठा प्लस पॉईंट असू शकतोय टीम सिल्वर स्टारसाठी. पहिलाच बॉल टाकला, बॅटच्या अगदी रडारमध्ये टाकला आणि लॉन्च केला अजय पाटीलने बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार पहिल्याच बॉलवरती. बर्थडे बॉयचं स्वागत इन स्टाईल करतो अजय. षटकार. स्कोर कार्ड पुढे जातोय 69. आता आपण असं म्हणू शकतो की जो टोटल एक सन्मानजनक टोटल फायटिंग टोटल तिथपर्यंत पोहोचताना दिसत आहे टीम बालाजी ग्लोबस. 69. अजून देखील 5 चेंडू बाकी आहेत. लाईन अँड लाईन थोडीशी आता चेंज करावी लागेल. अंतिम षटक फार महत्त्वाचं दोन्ही टीमसाठी. यावेळेस लाईन चांगली आहे, साईड आर्म बॉलर आहे आणि त्याचाच ॲडव्हान्टेज घेताना योगेश भालेकर दिसतोय. फुल लेंथ डिलिव्हरी टाकली होती, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अजयने केला, बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नाहीये, डॉट बॉल येतोय. कदाचित सरळ बॅटने व्ही शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न अजयने केला असता लास्ट बॉलवरती तर ते थोडं बेटर असतं. बट हा फटका हवेमध्ये आहे आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. अजय पाटील ही इज ऑन फायर नाव. 1 मोर विकेट. क्लास बॅटिंग, पॉवरफुल बॅटिंग. जो फिनिशिंग टच हवा आहे बालाजी ग्लोबसला तो फिनिशिंग टच देण्याचं कार्य करतोय अजय पाटील. आणखीन एक सिक्सर येतोय. प्रेशर पूर्णपणे आता योगेश भालेकर वरती, कारण अजून देखील 3 चेंडू बाकी आहेत. स्कोर कार्ड 75. एक क्षण असा होता की 60 बनतील की नाही हा प्रश्न होता, बट अजय पाटीलने इथनं काय इनिंग सध्याच्या घडीला साकारली. 13 चेंडू फेस केले, 34 धाब्यांवरती नॉट आउट खेळतो. अजून देखील 3 चेंडू बाकी आहेत या पहिल्या सत्रामध्ये. पुढचा बॉल साईड चेंज केली आहे. स्लाइस करतात अजय पाटील. बॉल इनफिल्डमध्येच आहे. सिंगल मिळेल. दुसरीसाठी परतणार का? दुसरीसाठी परतला अजय आणि दरम्यान इथनं ओमकारला विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. बट जे हवं होतं अजयचं स्ट्रायकिंग एंडवरती राहणं गरजेचं होतं. स्ट्राईक अजयला मिळत आहे. एक सिंगल मिळेल आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये ओमकार तारमाळे बाद होतो. बघा अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. त्या अनुषंगाने अजयला स्ट्राईक हवी होती, कारण तो चांगल्या टचमध्ये बॅटिंग करतो. आणि या सिच्युएशनमध्ये पहा, एक वेल सेट बॅट्समन जो चांगल्या टचमध्ये बॅटिंग करतो त्याचं स्ट्रायकिंग एंडवरती राहणं मी म्हणेन गरजेचंच आहे. त्या अनुषंगाने इथनं ओमकारने विकेट सॅक्रिफाईस केली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश पाटील येत आहेत. वंडर बॉय ऑफ भिवंडी या नावाने देखील संबोधलं जातं जेपीला, बट थोडा उशिराने येतो क्रमांक 8 वरती. 2 चेंडू अजून देखील बाकी आहेत या पहिल्या सत्रामध्ये. आणि लास्ट बॉल वरती खऱ्या अर्थाने स्ट्राईक का हवी होती, याच्यासाठी हवी होती. हा बॉल देखील समोरच्या दिशेने बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना आणखीन एक तडाखा. षटकार. काय फिनिशिंग टच देतो अजय पाटील.
कारण क्रिकेट हा खेळ मोमेंटमचा आहे. ज्या पद्धतीने तुम्ही पहिलं सत्र समाप्त करता तोच आत्मविश्वास तुम्ही सेकंड इनिंगमध्ये देखील दाखवता. मोमेंटम पूर्णपणे टीम बालाजी ग्लोबस टीमच्या बाजूने. एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे. मी म्हटलं होतं 2 ते 3 मोठे फटके जर आले तर 80 देखील पॉसिबल आहे. आणि सध्याच्या घडीला स्कोर कार्ड 82. एक चेंडू अजून देखील बाकी आहे. मड्डे बॉय सध्याच्या घडीला लास्ट ओव्हर चांगले जात नाहीये. लास्ट बॉल वाईड यॉर्कर टाकायचा होता. लाईन खराब. आणखीन एक एक्स्ट्रा रन म्हणजे अजून देखील एक चेंडू बाकी आहे. स्कोर कार्ड 83. बट बालाजी ग्लोबस ॲट दी एंड खुश असतील. एक क्षण असा होता की 60 बनणं देखील अवघड होतं. विकेट्स अर्ली स्टेजमध्ये भरपूर सारे गेले होते. बट त्यानंतर अजय पाटील अप्रतिम इनिंग. आणि हा देखील फुलटॉसच होता. साऊंड तर आला. बॅटची कडा आय थिंक सो लागली आहे. मिळेल एक सिंगल. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. अजय पाटीलची एक चांगली इनिंग पाहायला मिळाली. 16 चेंडूवरती अजयने बनवला 41 आणि 42 बनवला. आणि पहिल्या सत्रामध्ये टोटल रन्स बनवला गेला 84 बनवला गेला. आणि 85चा एक सन्मानजनक टोटल, एक मी म्हणेन चॅलेंजिंग टोटल सेट केला आहे टीम बालाजी ग्लोबसने अगेन्स्ट टीम इराक 11 सिल्वर स्टार. टॉस देखील केला जाणार आहे. टीम FM कांधारे किंग्स त्यांच्या विपक्षामध्ये जेतुरीची निलेश, त्विषा 11 डायगर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. आणि इथं पहिलं सत्र समाप्त झालं. 84 बनवले गेले. 85चं टार्गेट आहे. आता 85 चेज होतील की नाही होतील, कोण जिंकेल कोण हरेल या ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्समधनं आता आपण करूया चेंजेस. आणि आवाज आपण ऐकूया या सेकंड इनिंगसाठी मिस्टर IPL कुणालजी दाते सरांच्या शुभवाणीतून या मॅचचे दुसरे सत्र. धन्यवाद. धन्यवाद विशाल पाटील. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024चा क्रिकेटचा महासंग्राम, पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आता आपण पाहतोय अतिशय रोमहर्षक टप्प्यामध्ये येऊन पोहोचले. कारण दोन ताकदवर भिवंडीचे संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. इराकी सिल्वर स्टार विरुद्ध बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क भिवंडी. आणि या दोन्ही टीमकडे जर पाहिलं तर दोन्ही टीम मध्ये भिवंडीचे अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसतात. एक चांगलं टार्गेट सेट झालंय. सुरुवात धडाक्यात झाली. सुरुवातीमध्येच करेशने 2 बॉलवर 2 षटकार मारले विवेकच्या विरुद्ध. आणि त्याच्यानंतर अजय पाटीलने महत्वाची भूमिका पार पाडत असताना 42 धावांची नाबाद खेळी या मॅच मध्ये साकारली. आणि विकेटचा कॉलम जर पाहिला तर आर्यन भोईरने 2 विकेट घेतल्या. विवेक शेलारने त्या तिसऱ्या षटकामध्ये 2 विकेट घेतल्या. त्याच्या पवन केनेने 1 विकेट घेतली. पवनच्या विरुद्ध 2 षटकार आले. लास्ट ओव्हरमध्ये योगेश भालेकर च्या विरुद्ध 2 षटकार मारत असताना 21 धावा आल्या. आणि अखेर एक चांगलं टार्गेट. मजा येईल या मॅच मध्ये. टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टननी यायचंय. FM कांधारी किंग्स अँड टीम जितुरीची निलेश 11, त्विषा डायगर, सुजित पाटील, तेजस पाटील जे डायगरचे आमचे जवळचे मित्र आहेत त्यांचा संघ. तन्मय आपले सहर्ष स्वागत. आणि योगेश पाटील इथे आलेले आहेत. कांधारी किंग्स, FM कांधारी किंग्स, FM हॉस्पिट कांधारी किंग्स टॉस साठी यायचंय लवकरात लवकर. FM कांधारी किंग्स
कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. संतोषजी आपला एक कर्णधार लवकरात लवकर पाठवा प्लीज, कारण तिथे आमचे कॅमेरामॅन वेटिंगवर आहेत. टॉस होणं गरजेचं आहे मॅचच्या अगोदर. प्लीज एक कॅप्टन लवकरात लवकर पाठवा. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये हा आजच्या दिवसातला तिसरा सामना रंगताना दिसतोय. बालाजी ग्लोबस भिवंडी विरुद्ध इराकी सिल्वर स्टार भिवंडीच्या दरम्यान अनेक फायटिंग स्कोर इथे निर्माण झालाय. तर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी तर मैदानामध्ये येईल. ओपनिंग बॅटर आलेले आहेत. आकाश चांगीळ आणि विनीत माळी या टीमचे दोन सलामीवीर. 70-70 प्रस्तुत. भिवंडी रबर ब्लास्ट मध्ये चांगली कामगिरी दोघांनी केली होती. 12-12 ओव्हरच्या मॅचेस मध्ये दमदार बॅटिंग. एक बेस्ट बॅटर तर दुसऱ्या बाजूला मॅन ऑफ द सिरीज चा पुरस्कार त्यांनी जिंकला. नंतर टॉस केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. कॅप्टन आलेला आहे FM हॉस्पिट कंधारी किंग्सचा. मॅच सुरू होते, परंतु त्या अगोदर आपण या ठिकाणी टॉस घेणार आहोत. आपण टॉस करून घेतोय. एका बाजूला FM गांधारी किंग सचिन काटकर आणि योगेश देखील आहेत रिची जितू निलेशसाठी. छाप कॉल केलाय. चला तर मॅच सुरू होते. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय रिची जितू निलेश डोंबिवली टायगरचा जो संघ आहे. तर या संघाने तर मॅचला होते दुसऱ्या डावाला सुरुवात. जाऊयात कुणालजी दाते सरांकडे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर षटकार. जशास तसं प्रत्युत्तर इथे दिलंय, कारण पहिल्या इनिंग मध्ये देखील करेशने अशीच धडाक्यात सुरुवात केली होती. पहिल्या बॉलवर षटकार ठोकत असताना इथे तर मात्र त्या बॉलवर चढून मी म्हणेन हा षटकार मारला. ऑलमोस्ट दोन्ही पाय हवेत होते आणि फेकला बॉल. हुक करत असताना लॉंग लेगला षटकार ओमकारच्या विरुद्ध. ओमकार तारमाळे एक महत्वाचा गोलंदाज आहे, मागच्या मॅचचा हिरो आहे. 85चं लक्ष पार करायचंय. हा सामना चांगला रंगेल, कमालीचा रंगेल हीच अपेक्षा प्रेक्षक करून आहेत. पहिला बॉल 6 धावा. दुसरा बॉल थोडासा ओव्हरपिच टाकण्याचा प्रयत्न होता. ऑन ड्राईव्ह केला मिडॉनला, कोणीच नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अखेर अंदाज घेतला आणि दोघांनीही ते 2 धावा कंप्लीट केल्यात. परंतु फिल्डिंग मधला स्टँडर्ड पहा किती वेगाने गेला फिल्डर अक्षय थेटे आणि तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसत आहेत. फलंदाज आकाश जांगिडला पंतनगर घाटकोपरचा खेळाडू. दुसऱ्या बाजूला विनीत पाहायला मिळतोय जो मानकोली गावचा खेळाडू आहे. पहिलं षटक टाकतोय शेरेगावचा खेळाडू ओमकार तारमाळे. लेदर क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे. यष्ट्यांच्या मागे दीपू माळी, फाईन लेगला महेंद्र मागे, फ्लाय स्लिपला किरण पाटील. हे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. बॉलर ओमकारचा हा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. फ्लिक करत असताना फेकलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्युअर टायमिंग, सीधी बात, नो बकवास. हा येतोय षटकार. चांगलं टायमिंग, चांगला फटका, अगदी फ्लिक केलाय पहा. चांगली बॅटिंग करत असताना मनगट वळवलं. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट म्हणतात ना ते, याच्यासाठी हा क्लासी फटका होता. CLASS त्या बॉलवर लिहिलं असेल 10Xच्या. असा हा फटका सजवलाय. 14 धावा, बिनबाद सुरुवात. विवेकच्या पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये देखील 14 आलेल्या आहेत. म्हणजे स्ट्रीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर. इराकी सिल्वर स्टार भिवंडी कडून. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ बालाजी ग्लोबस, विराज सोरगे यांचा संघ. म्हणजे 2 मातब्बर संघ मालक, दोन्ही मातब्बर टीम. शॉर्ट बॉलचा वापर इथे केलाय. पंचांचा इशारा, हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. 1 पर दी ओव्हर. ओमकार तारमाळेचं या मॅच मध्ये विश्लेषण थोडंसं बिघडलंय, कारण तो प्रत्येक मॅच मध्ये 4-4 विकेट घेत गेलाय. ग्रामीण गटामध्ये तो खेळला, तिथेही 4-4 विकेट. 2 मॅच मध्ये 8, मागच्या मॅच मध्ये 4 विकेट. या मॅच मध्ये 15 धावा त्याने खर्च केल्यात पहिल्या 3 बॉल मध्ये.
हा बॉल इनसाइड आउट खेळला हवेत आहे, फिल्डर पासून थोडासा दूर आहे, त्याच्यामुळे 2 धावा परत एक वेळेला मिळतील. आणि हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट्स आहे. फिल्डर दुसराच होता बॉलच्या मागे, त्याच्या अगोदर दुसराच पडलाय. हे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये मुकेश गायकर तो पडलाय, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल अडवला. हे पहा मुकेश पहिले अंदाज बांधत होता आणि त्याच्यानंतर गिरे तो भी सर ऊपर. मागे खेळलाय, हुक शॉट टर्न करत असताना अतिशय दर्जेदार फटका, फाइन लेगला, सुपर से भी ऊपर षटकार. चांगली बॅटिंग इथे करतोय. हे फटके, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक थोडेसे 2 दिवसामध्ये कमी पाहायला मिळालेत, परंतु आता हे पाहायला मिळत आहेत. त्याचं कारण आहे बॉलरच्या पेसचा वापर केला. आता जेपी काहीसा कानमंत्र देतोय ओंकार तारमाळेला. कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर असे फटके सातत्याने आकाश जांगळे सजवत असतो. स्पेशलिस्ट बॅटर आहे, लेदर क्रिकेटचा अनुभव आहे. पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धा सातत्याने गाजवतो. टीमची धावसंख्या 23, ओव्हर द विकेट आलाय आता. आणि याच अँगलने टाकणं गरजेचं होतं असं मला वाटतंय, कारण ओव्हर द विकेटने त्यांनी या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. राऊंड द विकेटने त्याच्या विरुद्ध मार बसलाय, परंतु शेवटचा बॉल त्याने चांगला टाकला आणि आता स्वतःशीच तो बोलतोय ओंकार की मी कुठेतरी चूक केली, पहिले बॉल मी ओव्हर द विकेटने टाकायला पाहिजे होते. अखेर ओव्हर होते समाप्त, पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इराकी सिल्वर स्टार भिवंडी या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर बिनबाद 23 धावा, 23 विदाउट लॉस. टीम मीटिंग, टीम हर्डल, जेपीच्या बरोबरीने महेंद्र मागे सर्वजण एकत्र आलेत, परंतु जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळा ही नम्र विनंती. नेक्स्ट मॅच FM कांदारी किंग्स, जितू रिची निलेश 11, त्विशा 11 डायगर, सुजित पाटील यांचा संघ, तेजस पाटील यांचा संघ नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन असेल. कांदारी किंग्स FM हॉस्पिट. त्याचबरोबर FM हॉस्पिट ची यासिन शाह आणि अर्जुन कंदारी यांचा हा संघ आहे. FM किंग कांदारी किंग्स. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 मध्ये कॉट्रेल आलाय, किरण पाटील फ्लाय स्लिप ठेवली आहे, शॉर्ट फाईन लेग आहे. क्षेत्ररक्षक कौशल, मिड ऑनला जेपी, मिड ऑफला मुकेश, शॉर्ट कव्हरला ओंकार तारमाळे, पॉइंट लाईक फिल्डर. हे क्षेत्ररक्षण सजवलंय, गोलंदाज तयार, राऊंड विकेट. ही चांगली लाईन आहे, पडल्यानंतर हलकासा कट, सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला टप्पा, चांगली गोलंदाजी मी म्हणेन, थोडासा आतमध्येच आणलाय. चांगला टप्पा, राऊंड विकेटने एक चांगला अँगल बनवलाय पहिल्या बॉलवर किरणने. हा सामना कमालीचा रंगेल. पाहत राहा 70-70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलवर. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी. शॉर्ट बॉलचा वापर, अपर कट, दोन्ही पाय हवेत होते. थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय, एक रन इथे कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न, तिथे पाण्यात बॉल थांबलाय. जोपर्यंत दीपूने बॉल उचलला तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसत आहेत इथे विनीतच्या खात्यामध्ये. हे दोन्ही मानकोलीचे खेळाडू आहेत. हा उभरता सितारा यंगस्टर विनीत. बॉल चेक केला जाईल, बाउन्सर चेक केला जाईल. अटेम्प्ट तर केला होता, पहिला बॉल डॉट आला, त्याच्यामुळे वनपदी ओव्हर आहे का हे चेक केलं जाईल. नाही तर टीव्ही अंपायरची मदत त्याच्यासाठी घेण्यात आली आहे. हळूहळू प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने येत आहेत, कारण त्यांना माहिती आहे हा सामना तेवढाच मोठा आहे. प्रेक्षक पहिल्या इनिंग मध्ये देखील 4000 पेक्षा जास्त प्रेक्षक जोडले गेले होते. वनपदी ओव्हर, यस, पहिला डॉट होता त्याच्यामुळे हा स्क्रीनवर पहा ऍक्शन रिप्ले. वनपदी ओव्हर याच्यासाठी देण्यात आलाय. शॉर्ट बॉलचा वापर, हुक केलाय, बॉल मागे चाललाय, फिल्डर धावतायत बॉलच्या मागे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू केलाय विनीतने. 2 धावा ऍड होतील विनीतच्या खात्यामध्ये, टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावा वाढताना दिसत आहे. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 27 धावा, 27, 85 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इराकी सिल्वर स्टार.
च्या विरुद्ध बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क भिवंडी अशी महत्वपूर्ण मॅच जो संघ जिंकेल पुढच्या फेरीत दाखल होईल. बॉल हवेत आहे, मिड ऑन आतमध्ये, जेपी मागे धावतोय, जेपी चूक करणार नाही, बिलकुल नाही, आणि ते मात्र विकेट मिळाली आहे. विनीत बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का बसतोय इराकी सिल्वर स्टारला. पहिली विकेट इथे गमावली आहे. जयेश पाटील एक चतुर चालाक कर्णधार देखील आहे आणि फिल्डिंग मधला चीता देखील. त्याने बरोबर हेरलं. बॉल आतमध्ये येत होता, आम बॉलचा वापर इथे केला होता, ऑन साइडला खेळला. मिडॉनचा फिल्डर जेपी मागे धावला आणि जेपीने कोणती चूक न करत असताना रिव्हर्स काफ ऑस्ट्रेलियन स्टाईलने हा झेल इथे टिपलाय. फलंदाज बाद. मॅच ऑन. कारण एक महत्वपूर्ण बॅटर, इनफॉर्म बॅटर इथे आउट होतोय. जेपीला माहिती आहे झेलाचं काय महत्व आहे. चुरशीची लढत. राऊंड विकेटने बरोबर अँगल बनवत पायाच्या दिशेने बॉल टाकला होता फलंदाज विनीतसाठी. गोलंदाज कॉट्रेल ऑफ भिवंडी किरण पाटीलने, आणि जेपीने कोणती चूक केलेली नाहीये. पहिली विकेट गमावली आहे सिल्वर स्टारने. इराकी 11ने न्यू बॅटर विवेक शेलार आता मैदानामध्ये येतोय. चांगला खेळत होता विनीत, परंतु हा फसला. अखेर विकेट प्राप्त झाली आहे. पहिलं षटक थोडंसं महागड होतं ओमकार तारमाळेचं. 23 धावा त्याने खर्च केले. या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा आतापर्यंत आल्यात. 1 विकेट प्राप्त केली आहे. त्याच्यामुळे आता चुरस कायम आहे या मॅचमध्ये. कधी पारडं जळ होईल बालाजी ग्लोबसचं, कधी पारडं जळ होईल इराकी 11चं. पहिल्या ओव्हरमध्ये पारडं जळ होतं इराकी 11 सिल्वर स्टारचं. दुसऱ्या ओव्हरमध्ये पलटवार केलाय. 85 धावांचं लक्ष्य आहे. पाऊस थांबलाय ही जमेची बाब, आणि पहिल्या सत्रामध्ये देखील पाऊस थोडासा थांबल्यासारखाच वाटला. त्यामुळे बॅटिंगही चांगली झाली. अजयने चांगला खेळ दाखवला. अजयने 42 धावाची खेळी साकारली. 6व्या क्रमांकावर तो फलंदाजीसाठी आला होता. किरण राऊंड विकेटने आडव्या बॅटने इथे पूल केलाय. हाफ आर्म पूल, डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विवेकने चालवलाय. 2 धावा आरामात अगदी सहज इथे पूर्ण केल्या जातील. टीमची धावसंख्या डबलने पुढे जाते. 29 धावा स्कोर बोर्डवर. 29 सेकंड ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर. 6 ओव्हरचा हा सामना तुम्ही पाहताय. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी आर के फ्रीड, बिलाल शेख आणि भावेश पवार यांच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली स्पर्धा. आजचा आणखीन एक महत्वाचा दिवस या स्पर्धेचा. खुल्या गटातील महासंग्राम तुम्ही पाहताय. 8 टीम या स्पर्धेमध्ये आज खुल्या गटातल्या खेळतील. 8 टीम उद्या खेळतील. याच्यानंतरच्या मॅचमध्ये FM कांदारी किंग्स, जितू रिची निलेश 11, त्विषा डायगर असा सामना असेल. त्याच्यानंतरच्या मॅचमध्ये ओमसाई बँड्रा, नुकताच धर्मवीर चषकावर त्यांनी नाव कोरलं कालच कोलगेट ग्राउंड बँड्रा येथे. धनेश 11 रायगडच्या विरुद्ध त्यांचा सामना रंगताना दिसेल. त्याच्यामुळे याच्या पुढचे सामने तेवढेच रंगतदार असतील. प्रेक्षकांच्या माहितीसाठी 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलवर तुम्ही ही स्पर्धा पाहताय. विवेकच्या बरोबरीने आता आकाशला एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, परंतु जयेश पाटील विचार करत असेल की इथे ब्रेक थ्रूज पाहिजेत, रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट्स पाहिजेत, तर दबाव बनेल विरोधी टीमवर. म्हणजेच काय, हे जे बॅटल आहे हे चांगलं रंगेल. किरणचा शॉर्ट बॉल पुन्हा एकदा टायमिंग थोडंसं फसलंय. बॅटच्या थोडंसं खाली लागतोय. 1 धाव तिथे मिळेल. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर भरपूर वेगाने गेलाय. करेश तिथे, करेश मात्रेने बॉल अडवला. तोपर्यंत सेकंड ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 15ची सरासरी गाठण्यामध्ये इराकी सिल्वर स्टारला यश मिळालंय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 30. या मॅचमध्ये 85 करायचे आहेत. त्याच्यामुळे इथून पुढे 55 धावांची आवश्यकता. 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 24 बॉल 55 धावा हे समीकरण असेल. 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलवर सध्या ही स्पर्धा लाईव्ह आहे आणि सध्या तुम्ही पाहताय आमचा सबस्क्रायबर मीटर 7,19,930. हा आकडा नक्कीचा 7,20,000चा आकडा आता लवकरच इथे प्राप्त करताना दिसेल. त्याच्यामुळे तुम्ही जर नवीन असाल चला लगेच सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्स या आपल्या हक्काच्या चॅनलला. आणि 70च सबस्क्रायबर आता बाकी आहेत. 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चॅनल आहे. 70 सबस्क्रायबर बाकी आहेत. लगेच सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. 4 ओव्हर 55 धावा. परत ओमकार तारमाळेवर विश्वास दाखवलाय कॅप्टन JP ने. त्याने सांगितलं ठीक आहे, पहिल्या ओव्हरमध्ये चुका झाल्या असतील, परत बॉल त्याच्याकडे सोपवलाय. तर या ओव्हरमध्ये त्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात. परंतु दुसऱ्या बाजूला विवेक हा लेदर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा गाजून आलाय, चांगलं क्रिकेट खेळलाय आणि त्याच्यामुळे त्याचं हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगलं आहे. नुकतीच MPL ची स्पर्धा तो खेळलाय. महाराष्ट्र प्रीमियर लीग पुणेरी बाप्पा ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली.
आणि जिओ सिनेमाने देखील त्याची एक रील चांगलीच व्हायरल केली आहे. विवेक शेलार बँक ऑन टार्गेट. गोलंदाजी तर राहिली तिथे, त्याची आता फलंदाजी करायची आहे. ओ चांगला बॉल ओमकारचा. ओमकारने मागच्या ओव्हरमध्ये राऊंड विकेटने गोलंदाजी केली काही बॉल, परंतु या ओव्हरमध्ये त्याला समजलंय की आणि इथे पहा बॉल विकेट किपरने फेकला आणि अजय खाली पडला. हे पावसाळी क्रिकेट आहे, बचके रहणार रे बाबा. इथे कधी कोण पडेल कधी कोण उभा राहील सांगताच येत नाही. ही मजा तुम्हाला इथेच मिळेल, या क्रीडांगणावरच मिळेल. हा बॉल थोडासा पुढे टाकलाय, टो एंडला लागलाय बॅटच्या, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. वाईड डिश लॉंग ऑफला 4 धावा मिळतील. मिड ऑफ 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये होता, त्याचा फायदा उचललाय. फलंदाज विवेक शेलारच्या बॅटमधून येतोय हा चौकार. पहिला डॉट बॉल, सेकंड बॉलवर चौकार. जशास तसं प्रत्युत्तर इथे दिलंच जाईल, कारण हा सामना कमालीचा रंगेल हीच अपेक्षा आहे. 85 धावांचं टार्गेट आहे. मॅच ऑन. विवेकच्या बॅटमधून चौकार आलाय. टीमची धावसंख्या 34. आता मात्र पुल बॉलला केले गुल सीमारेषा पलीकडे. आउट ऑफ द पार्क. इट्स अ मॅक्सिमम. षटकार. ओमकार तारमाळे लेंथ बॉल लवकर पीक केलाय. पुल करत असताना आडव्या बॅटने आडव्या हाताने घेतलंय सध्या तरी ओमकार तारमाळेला विवेक शेलारने. विवेक शेलारच्या बॅटमधून सिक्सर. प्रिन्स ऑफ भिवंडी सध्या मैदानामध्ये आणि राजासारखा खेळ करत असताना एक चौकार एक षटकार विवेक शेलारच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने 40, अजूनही 45 करायचे आहेत. ओमकारने एक डॉट बॉल टाकला, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर षटकार. 10 धावा या ओव्हरमध्ये. मॅच ऑन. ओमकारच्या विरुद्ध आक्रमण. विवेक तयार. हा बॉल चांगलाय. अपील करत असताना दीपू माळी स्पष्ट नकार येईल पंचांचा, कारण कुठेही न लागता बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. बॅट चांगलीच फिरली. विवेक स्वतःवर थोडासा नाराज. मजा येते या मॅच मध्ये. कधी आक्रमण, कधी त्याच्यानंतर आपण पाहतोय बॅकफुटला जातोय संघ. आता मात्र पावसाला सुरुवात झाली आहे आणि त्याचमुळे महेंद्र मागे प्लॅन तो एक्झिक्यूट करत असताना दिसेल. आता तो सांगेल ओमकारला कुठे बॉल टाकायचा आहे, कुठल्या टप्प्यावर तुला गोलंदाजी करायची आहे. आणि हे घडतं. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, जास्त वेळ घेऊ नका ही नम्र विनंती आहे. फास्ट क्रिकेट खेळा. प्लॅनिंग तर होतच असतात. पावसामध्ये कशी गोलंदाजी करायची, कुठल्या टप्प्यावर बॉल टाकायचा, याच्यासाठी हे कानमंत्र दिले जातात. कारण या सामन्याचं महत्व दोन्ही टीमला माहिती आहे. 33 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. विकेटचा कॉलम खाली आहे ओमकार तारमाळेचा. प्रत्येक मॅच मध्ये त्याने 4 विकेट घेतल्यात, ग्रामीण मध्ये देखील आणि खुल्या गटामध्ये देखील. 40 रन, 40 लॉस ऑफ 1 विकेट. 4 बॉलचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये 10 धावा. आता मात्र बॅटची कडा आहे, बॉल हवेत आहे, फिल्डर खाली आणि इथे मात्र किरण कोणती चूक करणार नाही. महेंद्र मागे तेच सांगतोय, मी तुला हेच सांगितलं होतं आणि त्याच्यावर खरा उतरलाय ओमकार तारमाळे. विकेटचा कॉलम खाली होता, विवेकची विकेट तिथे मिळाली आहे आणि या मॅच मध्ये परत एक वेळा कलाटणी आली आहे, कारण या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात. एक षटकार एक चौकार. किरण कॉट्रेलने कोणती चूक केलेली नाहीये. फलंदाज विवेक शेलार आउट. दोन्ही टीमच्या बाजूने कधी सामना झुकतोय सिल्वर स्टारच्या दिशेने, कधी बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्कच्या दिशेने. दोन्ही मातब्बर संघ मालक विराज आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. एका बाजूला इराकी सिल्वर स्टार भिवंडी आई संघ खेळताना दिसतोय. कमालीचा सामना रंगताना दिसेल. सिल्वर स्टारने याच क्रीडांगणावर भिवंडी रबर ब्लास्ट मध्ये चांगली कामगिरी केली आहे, विजेतेपद पटकावलंय. त्याच्यामुळे त्यांनाही या मैदानाची रूपरेषा सर्व गोष्टी माहिती आहेत. लिजंड ट्रॉफी 2024चा महासंग्राम अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब आयोजित ही स्पर्धा 10 आणि 11 ऑगस्टला येते आपल्या भेटीला. दत्ताजी साळवी क्रीडांगण भटवाडी घाटकोपर येथे 16 टीम असतील. 2,02,000 रुपयाचं पारितोषिक पहिलं, 1,01,111 रुपयाचं पारितोषिक दुसरं. 16 टीम या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील आणि सर्वच्या सर्व टीमच्या एंट्रीज कन्फर्म झालेल्या आहेत. मोठी स्पर्धा आणखीन आपल्या भेटीला. अगदी सकाळीच
ही स्पर्धा सुरू होईल. जवळचे मित्र चंदू शेटे यांच्या माध्यमातून रोशन खापणे, अखिल मटवाळी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने. शेवटचा बॉल या ओव्हरचा. समोर बिलाल, मागच्या मॅचचा हिरो, ज्याने अर्धशतक ठोकलं होतं. 57 धावा नाबाद केल्या होत्या इन ऍक्शन. बिलालसाठी हा बॉल पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलने समाप्ती होईल. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सिल्वर स्टार इराकी 11 भिवंडीची धावसंख्या स्कोर बोर्डवर 40 आणि इथून पुढे 3 ओव्हरमध्ये धावा करायच्या 45. 3 ओव्हर 40, 3 ओव्हर 45. 50-50 मॅच. दोन्ही टीमला सुवर्ण संधी या मॅच मध्ये. 18 बॉल 45 धावांचं समीकरण आलं या मॅच मध्ये. मॅच ऑन, गेम इज ऑन. रिक्वायर रन रेटचा जर विचार केला तर 15च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. करंट रन रेटचा विचार केला तर 13.33च्या सरासरीने सध्या बॅटिंग सुरू आहे सिल्वर स्टारची. दोन्ही टीमकडे स्टार्स आहेत. भिवंडीचे स्टार्स आहेत. आता कंपॅरिझन तुलना जर केली तर पहिल्या इनिंग मध्ये 33ला 4 होते, इथे 40ला 2 आहेत. म्हणजे सिल्वर स्टारची गाडी थोडीशी पुढे आहे. पण हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर्ड होत नाही. क्रिकेट हा खेळ एवढा अद्भुत आहे की ते प्रिडिक्शन फेल आहे. किरण कॉट्रेल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 7च धावा दिल्या होत्या. परत एक वेळा पाऊस थांबलाय. ही एक जमेची बाजू सिल्वर स्टार साठी. हलक्याशा सरी येत आहेत. परत एक वेळा निरभ्र असं आकाश पाहायला मिळतंय. ढगाळ असं वातावरण. ते काळे ढग थोडेसे दूर जात आहेत. जी सावली निर्माण झाली होती ती कमी होते. सूर्य आता थोडासा दिसू लागलाय. त्याच्यामुळे परत एक वेळा कहाणी वेगळी असेल या मॅच मध्ये. आता महेंद्र मागे फिल्डिंग सजवत असताना जास्त वेळ घेऊ नका जेपी प्लीज, ही नम्र विनंती आहे. फास्ट क्रिकेट खेळा. पहिलं षटक पूर्ण खेळला होता आकाश जांगे आणि त्याच्यानंतर 4थ्या ओव्हरला त्याला स्ट्राईक मिळाली आहे. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. हाच तर पावसाळी क्रिकेटचा खेळ आहे. इथे प्रत्येक बॅटर आपापल्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या ओव्हरमध्ये 22 केल्या होत्या त्याने त्याच्या नावावर. तशा 23 आल्या होत्या. एक वाईड बॉल आला होता. मुलं तयार. किरण शॉर्ट बॉल पुल केलाय. हवेत आहे. डीप मध्ये भरपूर दूर आहे फिल्डर. नाही पोहोचू शकणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल. 2 धावा ऍड होतील. कौशल पाटील होता डीप मध्ये. धावा वाढताय. टीमची धावसंख्या 42. प्रत्येक बॉल गणिक समीकरण बदलत आहे. प्रत्येक बॉल गणिक. कधी फलंदाज हवी होत आहेत, कधी गोलंदाज हवी होत आहेत या मॅच मध्ये. मॅच ऑन. जसा सामना प्रेक्षकांना अपेक्षित होता, हवा होता, तसाच सामना इथे रंगतोय. कडक मॅच, काटेकी टक्कर दोन्ही टीमच्या दरम्यान. 42 धावा फलकावर आहेत. 43 पाहिजेत अजूनही. बॉल शिल्लक आहेत 17. 17-43. आकाश जांगीळ. हा बॉल चांगला आहे. हा बॉल चांगला आहे. दीपू सातत्याने अपील करतोय. यश त्यांच्या मागून. आणखीन एक डॉट बॉल. एवढा ओरडला नसेल दीपू मागच्या ग्रामीणच्या मॅच मध्ये, तेवढा या मॅच मध्ये कॉन्फिडन्स अपील मध्ये दिसतोय, परंतु बॅटला ब्रश झालेला नाहीये. मॅच ऑन. आणखीन एक डॉट बॉल. आता आकाश जांगळीला नक्की या मॅच मध्ये योगदान द्यावं लागेल. तो खेळतोय 24 वर. आणखीन एक डॉट बॉल. कॉट्रेलचा प्रत्येक बॉल गणिक समीकरण बदलताना दिसतंय. 2 बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत आकाश जांगळीच्या विरुद्ध. आर्म बॉलचा चांगला वापर. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आणतोय बॉल. तसं पाहिलं तर नॅचरल लेग कटर टाकतात लेफ्ट आर्म सीमर, परंतु इथे कॉट्रेल थोडासा आतमध्ये आणतोय. अँगल आतमध्ये आहे मागील 2 बॉलचा आणि सलग 2 डॉट बॉल इथे येत आहेत. 15 बॉल मध्ये 43 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 43. 300च्या ऑलमोस्ट स्ट्राईक रेटने खेळतोय आकाश जांगीळ. शॉर्ट बॉल हवेत खेळलाय. हुक शॉट डीप मध्ये आहे. कौशल प्रेक्षक बनून राहील. त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे. इथे लेन चुकली कॉट्रेलची आणि त्याच्या विरुद्ध आकाशचं. आकाशाला गवसणी घालणारा फटका. 6 धावा षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या फ्लाय होते. धावा पोहोचल्यात 48 वर. 48. आता इथून पुढचे बॉल खूप महत्वाचे असतील. 2 बॉल आहेत अजूनही किरणकडे. त्याने धावा खर्च केल्यात 15. या ओव्हरमध्ये धावा आल्यात 8. मागच्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या होत्या फक्त 7 किरणने. समोर असेल आकाश जांगीळ. पुल पॉवरफुल आहे.
ब्युटिफुल अँड डिलाइटफुल आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे खूपच चांगला पुलचा फटका आकाश जांगीच्या पॅट मधून येतोय. सिक्सर. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 54 धावा, 54. आकाश जांगीळ आता रंगात आलाय. ढंगात बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये दबाव बनवला होता कॉट्रेलने, किरणने, परंतु आता तो दबाव झुगारून फलंदाजी काय असते ते इथे दाखवतोय. बॉलची मागणी होते, त्याची पूर्तता करावी. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 54, 54 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. या ओव्हरमध्ये धावा आल्या 14. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 बॉल मध्ये 31 धावा, 31. हा बॉल या मॅचचा खूपच महत्वाचा बॉल असेल. 13 बॉल 31 धावा. सबस्क्रायबर मीटर 7,19,969. म्हणजे जात आहे 31 सबस्क्रायबर शिल्लक आहेत. 7,20,000 सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी. तुम्ही नवीन असाल 7070 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलवर तर आपल्याला विनंती आहे आपण सबस्क्राईब करा 7070 स्पोर्ट्सला. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. कमालीचा रंगतदार सामना आजच्या दिवसातला हा तिसरा सामना आपल्या भेटीला. दोन भिवंडीचे मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात. दोन्ही टीम मध्ये भिवंडीचे स्टार खेळाडू खेळताना दिसत आहेत. भिवंडीची क्रिकेट मधली ताकद इथे दिसते, कारण दोन संघ आहेत आणि दोन्ही संघांमध्ये भिवंडीची ताकद क्रिकेटची इथे दिसते. मातब्बर खेळाडू आहेत, डिवाइड झालेले आहेत. दोन टीमच्या दरम्यान राऊंड विकेट. किरण ओव्हर पिच बॉल कॉमेंट्री बॉक्सच्या वरून जाईल. 6 धावांसाठी स्लॉट मध्ये होता. इट्स आउट ऑफ द प्लॉट. खराब लाईन होती आणि अखेरच्या 3 बॉलवर चूक केली आहे कॉट्रेलने आणि त्याच्या विरुद्ध आक्रमण केले आकाश जांगीळने. सलग तिसऱ्या बॉलवर तिसरा षटकार स्लॉट मध्ये होता. अगदी डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफला षटकार इथे सजवलाय फलंदाज आकाश जांगीळने. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डची आहेत 12 बॉल 25 धावा, 12 चेंडू 25 धावा. 6,500 प्रेक्षक सध्या आनंद घेत आहेत युट्यूब चॅनलवर 7070 स्पोर्ट्सवर. 6,500 प्रेक्षक आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार. आपलं स्वागत आहे या RK फ्रीहिट प्रस्तुत भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी. 40 धावांनी म्हणजेच काय आता या मॅच मध्ये 12-25 समीकरण आहे. 12 चेंडू 25 धावा. FM कांदारी किंग्स, जितू रिची, निलेश 11, त्विषा डायगर या दोन्ही टीमने आता रेडी राहायचंय पुढच्या मॅच साठी. 12 बॉल आणि 25 समीकरण असेल. त्याच्यानंतरचा सामना असेल ओम साई बँड्रा विरुद्ध धनेश 11 रायगड. अक्षय थेटेकडे आता बॉल सोपवण्यात आलाय. अक्षय थेटे देखील एक अजब रसायन आहे. अक्षय थेटे देखील अशा मॅचेस मध्ये कमालीचं योगदान देत असतो. त्याच्यावर नजरा खेळलेल्या आहेत. आता पाऊस पडत नाहीये, सूर्यदेवाचं आगमन दिसतंय आणि प्रखर असं लख प्रकाश, लख ऊन सध्या ग्राउंडवर आहे आणि त्याच्यामुळे मॅच आता कमालीच्या रंगतदार अवस्थेमध्ये जाऊन पोहोचले. समोर असेल बिलाल. अक्षय थेटे गोलंदाजीसाठी. अक्षयचा हा बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. ऑन साइडला पुल करायचा होता. सबमरीन डिलिव्हरी अगदी कमरेपासून खाली राहत बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगला कॅरी तिथे. विकेट कीपर आता बदललाय. आता तिथे विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये दीपेश माळी. 11 बॉल 25 धावा. 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल. समोर असेल बिलाल शेख. अक्षय थेटे गोलंदाजीसाठी. हा बॉल थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये जाईल. म्हणजेच आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 धावांची आवश्यकता. लाईन थोडासा भरकटलाय. टप्पाही थोडासा चुकीचा होता. बाहेर टाकला अक्षयने हा बॉल. बिलाल पासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न त्याचा होता. एक वाईडची रन. हा बॉल पुल केलाय. मिड विकेटच्या पलीकडे जाईल. 6 धावांसाठी बिलालच्या बॅट मधून षटकार. चांगली बॅटिंग बिलालची. कधी डॉट बॉल येत आहेत, कधी प्रतिउत्तर येते षटकाराचं. बिलालला या लेंथवर तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. पॉवरफुल फटके तो मारतो. डॉन 11 पुणे या टीमच्या विरुद्ध देखील त्याने अफलातून बॅटिंग केली. 57 धावा नाबाद केल्यात. 6वं अर्धशतक होतं.
आणि हा फटका पहा किती दूर त्याने मारलाय. चांगलं टायमिंग. टीमची धावसंख्या षटकाराने पुढे जाते. धावा झाल्यात 67, 67. 18 धावांची अजून आवश्यकता असेल या मॅच मध्ये. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू 18 धावा, 10 गेंदे 18 रन. 18 फ्रॉम 10. 10 बॉल आणि 18 धावा. अक्षय थेटे दबाव आता त्याच्यावर असेल. मोमेंटम शिफ्ट झालंय सिल्वर स्टारच्या दिशेने. फुलर लेनचा बॉल, लोअर फुल टॉस. दिशा दिली आहे, बॉल थांबलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे बिलाल करताना दिसेल. 2 धावा ऍड होतील. हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात नेहमीच येत असतात. माजी केंद्रीय मंत्री चषकामध्ये देखील एकमेकांच्या समोर हे दोन संघ होते. तिथे पारडं जड झालं होतं बालाजी ग्लोबसचं. आता या मॅच मध्ये सध्या तरी मी म्हणेन हा सामना दोलायमान अवस्थेमध्ये. अजूनही कोणी जिंकलेलं नाहीये. 9 बॉल 16 धावा. ओव्हर पिच बॉल आणि हा बॉल ढगात लाइटिंग लावत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी बिलालच्या बॅट मधून आणखीन एक सिक्सर. स्लॉट मध्ये नाही टाकू शकत तुम्ही बिलालला. हँड अँड आय कॉर्डिनेशन त्याचं पहा. बॅटचा फॉलो थ्रू पहा. बॅटचा फेस पहा. जिथे फटका मारायचा तिथे त्याची नजर पहा. डोकं किती स्थिर आहे आणि तेवढंच दर्जेदार टेलिकास्ट पहा. 70-70 कॅमेरामॅनचं कॅमेरा वर्क. हा बॉल त्याच्या लेन्स मध्ये कैद करत असताना 75 धावा झाल्यात. 10 धावा करायच्या आहेत अजूनही. आडव्या बॅटने इथे खेळलाय. शॉर्ट मिड विकेटला आहे फिल्डर दीपू. तोपर्यंत 1 धाव मिळेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 76. आता या मॅच मध्ये धावा करायच्या आहेत 9. बॉल शिल्लक आहेत 7. 7 बॉल आणि 9. आकाश जांगळे 12 बॉल 42. तो आता स्ट्रायकिंग एंडला. अर्धशतक या स्पर्धेमध्ये 6 आलेले आहेत आतापर्यंत. ओ क्लीन बोल्ट. यू मिस. आय हिट. मिस केली लाईन. कदाचित बॅटलाही ब्रश होऊन गेला असं वाटतंय बॉल आणि तेच पाहतोय आकाश जांगीळ. म्हणजे प्लेड ऑन झालाय. थोडासा शफल झाला. यॉर्करचा प्रयत्न. बॉल थोडासा हवेतच डीप होत असताना बॅटला लागला यस आणि मिडल स्टिकला जाऊन बॉल धडकलाय आणि ते आउट होईल. आकाश जांगीळ. कहाणी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. हे सांगत असताना हा बॉल कारण बॅटला लागल्यानंतर मिडल स्टिकला बॉल लागलाय त्याच्यामुळे विकेट इथे प्राप्त होते अक्षय थेटेला आणि या मॅचची कहाणी परत एक वेळा बदलली आहे. आता बॉल शिल्लक आहे 6. 6 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 9. 6 चेंडू 9 धावा. हे समीकरण 7000 प्रेक्षक 70-70 स्पोर्ट्स बरोबर जोडले गेलेले आहेत आणि ते एक महत्वाची विकेट इथे टिपली आहे अक्षय थेटेने शेवटच्या बॉलवर. 7,20,000 सबस्क्रायबर आता पूर्ण झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 18 सबस्क्रायबरची आणखीन वाढ होते. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. नवीन आहात चॅनलवर सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. हे आपलं चॅनल. अनेक स्पर्धा तुम्हाला याच चॅनलवर पाहायला मिळतील युट्यूबच्या माध्यमातून. शेवटचं षटक कौशल. हा महत्वाचा खेळाडू आहे. क्रिस ट्रिमलेट या टीमचा फायनल मॅचला देखील त्या ग्राउंडवर हाच खेळाडू होता गोलंदाजीसाठी. हे विसरून चालणार नाही. विवेकचा तो फटका अगदी बाउंड्री लाईनला कैद झाला. तिथे हा संघ जिंकला. त्याच्यामुळे याही मॅच मध्ये ती कमाल तो करू शकतो का तर या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या 6 बॉल मध्ये तुमच्या भेटीला येईल. 6 चेंडू 6 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. हृदयाची धडधड आता दोन्ही टीमच्या संघ मालकांची नक्की वाढली असेल परंतु दोन्ही टीमचे संघ मालक जे आहेत ना हे क्रिकेटवर प्रेम करणारे आहेत. क्रिकेट जगणारे आहेत. दयानंदजी चोरगे साहेब यांची संपूर्ण फॅमिली क्रिकेटच्या प्रती नेहमीच धावून आलेली आहे. अनेक स्पर्धांमध्ये त्यांचं उपयुक्त योगदान असतं. त्याच्यामध्ये विराज विरेन दयानंदजी चोरगे साहेब यांचं महत्वाचं योगदान राहिलं आहे. दुसऱ्या बाजूला सिल्वर स्टार इराकी 11 चा संघ. कौशल वलपाडा एक्सप्रेस गोलंदाजीसाठी पहिला बॉल बाउन्सरचा वापर. बॉल मागे चाललाय. 1 धाव तरी ते कंप्लीट केली आहे बिलालने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना दिसत नाहीये. अंपायरचा सिग्नल येतोय व्हाईट बॉल +1. 2 धावा ऍड होतील. 6 मध्ये 7 करायचे आहेत. आता या मॅच मध्ये 6 चेंडू 7 धावा. ही लेंथ कुठेतरी चुकीची होती आणि हा व्हाईट बॉल दिलाय. त्याचं कारण हे तुमच्या स्क्रीनवर भरपूर वरून गेलाय बॉल. न्यू बॅटर प्रतीक पाटील मैदानामध्ये.
हा बॉल पायात होता, उडवलाय, हवेत आहे, फिल्डर फक्त प्रेक्षक बनून राहील, बॉल बाहेरून आणावा लागेल, 6 धावा मिळतील, षटकार. आणि आता स्कोर लेवल, एका धावेची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. 5 बॉलचा खेळ शिल्लक, पैसा वसूल मॅच आपल्या समोर रंगलाय हा सामना. मजा आली या मॅच मध्ये. 7,000च्या आसपास प्रेक्षक जोडले गेले या मॅच मध्ये आणि पहिल्या ओव्हर पासून चुरशीचे प्रयत्न दोन्ही टीमने केले. कौशलचा पुढचा बॉल, हा बॉल थोडासा मागे ट्रॅव्हल होत असताना आणि तोपर्यंत एका धावेचा प्रयत्न, पंचांचा इशारा, बायच्या स्वरूपात धाव मिळेल आणि अखेर हा सामना इथे जिंकलाय इराकी सिल्वस्टार भिवंडीने. या मॅच मध्ये चमकदार कामगिरी केली आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे आता दिला जाईल. त्या अगोदर पाहूया एक मॅच समरी. 85 धावा चेस केल्या, 7 विकेटने हा सामना इथे नक्की जिंकलाय इराकी सिल्वस्टार भिवंडीने. अभिनंदन इराकी सिल्वस्टार भिवंडी. नेक्स्ट मॅच, ज्या टीमने टॉस जिंकलाय, चला लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करायची आहे. 84 धावा झाल्या होत्या. पहिल्या इनिंग मध्ये 41 केल्या अजय पाटीलने आणि दुसऱ्या इनिंग मध्ये आकाश जांगीरने 42 धावांची खेळी केली आणि त्याचमुळे या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल आकाश जांगीर याला, ज्याने 42 धावा करत असताना आपल्या टीमला